नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची जुनी सुरुवात आणि काल मी आले इथे पोचले आणि मला घरात जागा नाही, कुठेच भावाने पण घेतलं नाही. तर मी हॉटेलमध्ये राहते, तर मी दाखवू नाही शकत आहे तुम्हाला की मी कुठे राहते. त्याच्यामुळे आज मी मण्यारला सांगितलं आणि मण्यारने तुम्हाला दाखवलंच असेल की तो कसं मुलींना सांभाळतो आहे. तर ते सगळं तुम्ही बघितलंच असेल आणि त्यांना पण प्रेम द्या, त्यांना पण बघा कसा सांभाळतो आहे तो. त्याचबरोबर जेव्हा तो इथे राहिला होता तेव्हा नाही दाखवलं त्याने, कारण तेव्हा तो तिथे राहिलाच नव्हता. ते सगळं खोटं होतं. म्हणून फक्त आम्ही आधी प्री शूट केलेले क्लिप्स तुम्हाला दाखवत होतो. जेव्हा रेसिडेंट कार्ड हरवलं होतं ते मला सापडलं होतं तेव्हा तेव्हा खोटं होतं ते सगळं. तर मी पुन्हा तेच सांगत असते. आता तो दाखवतो आहे, कारण आता पण आम्ही सगळं शूट करून आलेलो आहोत. तर ह्या गॉसिप गर्लला तर कितीही काही बोललं तरी पण तिला विश्वासच बसत नाही. ती काय ना काहीतरी शोधतच असते. तर ती तुम्हाला सांगेलच की काय आहे आणि तिला असं का वाटतं की आता पण काहीतरी झोल आहे. पण झोल नाही आहे. मी खरंच आलेली आहे, एकटी आलेली आहे आणि मला कोणी उभं नाही करत आहे. सो हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. ॲज प्रॉमिस्ड एव्हरी ऑल्टरनेट डे आपले व्हिडिओज येणार आहेत. म्हणजे पॉडकास्ट तर रोजच येणार आहे, पण बोंबाड स्पेशल पॉडकास्ट एव्हरी ऑल्टरनेट डे येणार आहे. माझं ना असं झालं ना बोंबडेच्या बाबतीमध्ये, की म्हणजे ती लांडग्याची गोष्ट झाली आहे. मग ती किती काही खरं बोलते, मला वाटतच नाही की ती खरं बोलते. आणि ना मला प्रत्येक याच्यामध्ये असं डाऊट येतो की हे असं ते तसं, हे असं तर नसेल, हे इथे हे दिसत नाही, तिथे ते दिसत नाही, इथून आवाज आला तिथून ते दिसलं, असं म्हणजे सतत मला असं एक ना हजार गोष्टी दिसतात, ज्यावरून मला असं वाटतं की ही खोटंच बोलते, काही ना काहीतरी झोलच करते. हे व्हिडिओ शूट करून आली आहे, हे ते पण करू शकतात. म्हणजे थोडे थोडे क्लिप्स शूट करून ठेवू शकतात आणि नंतर मग आम्ही तिथे राहतोय, आम्ही इथे राहतोय असं ॲक्टिंग करू शकतात. आणि काहीही होऊ शकतं हिच्या बाबतीत. एनिवेज, आपण स्टार्ट करूया, वन बाय वन सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज पॉडकास्ट. काय तर म्हणे फेरी पण रडत होती, फेरी खूप रडत होती, मग ती शांत झाली, मग वेल्ला रडत होती. चल, वेल्लाचं मी समजू शकते, पण फेरी तर कुठल्याच अँगलने रडताना दिसत नव्हती. जेव्हा तू तिथे होती तेव्हाही ती काही रडत नव्हती, तेव्हा पण ती हसत होती. उगाच असते असं आयब्रोज आणि असे असे डोळे मिचकवून जे बाय डिफॉल्ट ती करते ते अजून जास्त करून असं रडण्याची ॲक्टिंग करत होती, पण ती अजिबातच रडत नव्हती. चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात काहीतरी आसू, असं काहीतरी प्रकार काहीतरी करत होती ती. जमत नाही, नाही जमणार आहे, अजून थोडी प्रॅक्टिस लागेल. फेरी, तुला मम्मासारखी एकदम निब्बर बनायला. स्ट्रॉंग आहेस तू मम्मासारखी, नक्की तू स्ट्रॉंग बनणार. एक ना एक दिवस मम्मापेक्षा जास्त स्ट्रॉंग बनणार. मम्मा पण विचार करणार की अरे ये कैसे हो गया, ये तो मुझसे भी. मग तेव्हा मम्माला आठवेल की मी कसं काय लोकांना येडा बनवलं, तेव्हा मला काय वाटत नव्हतं. पण आता जेव्हा माझ्याबरोबर ते होतं आहे, जेव्हा माझ्या मुली मला बनवत आहेत, तर तेव्हा कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. हा दिवस नक्कीच उजाडणार एक दिवस आहे ना. मुद्दामून हिचे व्हिडिओज आहे ना कॅप्शन ऑन करून बघते. म्हणजे मला बघायचं असतं ही काय बोलते. कधी कधी हिचं बोलणं म्हणजे थोडी जडजिबेची आहे ना. म्हणजे घरात सगळेच तसे आहेत. आता ते वेल्लाचं मला एवढं माहिती नाही, पण ते फेरीचं पण आपल्याला माहिती आहे, हा पण तसाच आहे आणि बोंबाड पण तशीच आहे. तर त्या दोघांचं बोलत होती, दोघांचं मिळून बोंबाड आणि मण्यार ह्यांची मिडनाईट कम्फर्ट उत्पत्ती आहे ना, तर तिच्यामध्ये जरा जास्त आलं आहे. तर मग कॅप्शन ऑन केलेले बरे. पण मी एक गोष्ट नोटीस केली आहे, त्या कॅप्शनमध्ये यूट्यूब पण कन्फ्यूज होतं. म्हणजे काय काय लिहितं, म्हणजे हे लोक बोलतात पण असं आणि मग यूट्यूब बरोबर ते कॅप्शन पण तसंच जनरेट करतं. जसं की ही ऑफ सीझनला ऑक्सिजन म्हणाली. तुम्ही कॅप्शन ऑन करून बघा, ती बोलते की ऑफ सीझन आहे आता, पण ते यूट्यूबने ऑक्सिजन, आणि नीट तुम्ही ऐकलं तर ती ऑक्सिजनच म्हणाली. म्हणजे इतकी बोबडी आहे, इतकी लपलपते हिची, खोटं बोलून बोलून जीभ जडवाली आहे अख्ख्या खानदानाची. आणि आता फेरीची होते आहे हळूहळू, कारण ती आता प्रोसेसमध्ये आहे ना. आणि 28 डिग्री आहे इथे आता, 28 डिग्री राहत आहे तापमान. आणि फ्लाईटमध्ये पण अनुज करत होते अनुज करत होते, आणि ते खाली पण अनुज आले. अरे भाई, म्हणजे तो त्या यूट्यूबला पण पेपर भरतं. म्हणजे जे काही ते ऑटो जनरेटेड असतात ना कॅप्शन, ती मशीन पण थरथरायला लागते हिचे कॅप्शन जनरेट करायचे म्हटल्यावर. आणि त्या मुलीचं तर आणिच वेगळं आहे. ते नंतर मी तुम्हाला स्पेशल एक परफॉर्मन्स करणार आहे, तर तुम्ही तेव्हा ऐकालच अँड यू विल एन्जॉय इट. सो सगळ्यात पहिला पॉईंट जिथे मला डाऊट आला तो म्हणजे
ही म्हणाली की फ्लाईट फुल आहे आणि आता खूप जास्त गर्दी वाटते. आधी मला एअरपोर्टला असं वाटलं नव्हतं, पण मध्ये खूप जण आहेत, खूप गर्दी आहे आणि मला मधली सीट मिळाली आहे. आजूबाजूला अ, म्हणजे 2 साईडला ऑलरेडी बुक्ड आहेत आणि त्याच्यामुळे मग मला आवडत नाही मधली सीट, कारण मग ते वॉशरूमला वगैरे जायचं तर मग डिस्टर्ब होतं, करावं लागतं म्हणजे बाजूच्या पॅसेंजरला वगैरे, असं ही म्हणत होती. आणि नंतर ज्या ज्या वेळेला हिने कॅमेरामध्ये दाखवलं आहे, मग ते खाताना असू दे, मग ती बाजूच्याची स्क्रीन, अक्षरशः ही बाई बाजूच्याच स्क्रीनचं बटन दाबत होती, त्याचा टी व्ही बंद करून टाकला, ती बंद करून टाकली हिने. म्हणजे हिच्या बाजूला कोणीही नव्हतं, ह्या बाजूला पण नाही आणि त्या बाजूला पण नाही, आणि ही मध्येच बसून राहिलेली. जर हिच्या आजूबाजूला कोणी नाही आहे तर ही मध्येच का बसून राहिली, ही शिफ्ट होऊ शकते ना. आणि असं कसं की पूर्ण फ्लाईटमध्ये 2-3 इन्स्टन्सेसला हिच्या बाजूला कोणीच नव्हतं आणि एकत्र दोन्ही बाजूचे लोक नव्हते. एका बाजूचा आपण समजू शकतो, एक गेलाय एक थांबलाय, दोघेही एकसाथ उठून जात होते का प्रत्येक वेळेला? तो कुछ तो गडबड आहे दया, बहुत बडी गडबड आहे. आणि नंतर उतरताना पण ही बोलली की आम्ही उतरतोय आता, आम्ही पोचलो आता, फ्लाईट लँड झालं. आणि नंतर मग ते कवर करायला लागली, कारण एकदा ही कॉफी प्यायला गेलेली एका व्हिडिओमध्ये, तेव्हा पण मी एकटीच आली आहे आणि आता थोडा वेळ आहे, मी पिकअप करायला आली आहे मुलींना, आता थोडा वेळ आहे तर म्हटलं थोडी कॉफी घेऊया, थोडा टाईम स्पेंड करूया, आपण इथे बसूया. तर आपण आणि आम्ही बोलत होती की आम्ही एक कॉफी घेतली आहे, आता आम्ही ऑर्डर दिली आहे, आता येईल आमची ऑर्डर वगैरे असं. आणि तेव्हा पण मी हा पॉईंट मेन्शन केला होता की जर ती तिथे एकटी आहे तर आम्ही का म्हणते, तर ह्या वेळेला परत पकडली जाईल, म्हणून तिने स्वतःच तो पॉईंट क्लिअर केला की मला सवयीप्रमाणे मी आम्ही बोलते, मी एकटीच आली आहे. सो कुछ तर गडबड आहे दया, वदवडी गडबड आहे. आणि ते जेव्हा पण मी तो व्हिडिओ बघत होती, मला ती कॉमेंटच आठवत होती, कारण मी काल पॉडकास्ट केला नाही ना, तर काल कोणीतरी कॉमेंट केलेली की तिनं बाजूच्या स्क्रीनची बटणं दावत होती. तर मी जेव्हा जेव्हा तो व्हिडिओ बघायची ना, तर मला तेच आठवत होतं, तीच कॉमेंट आठवत होती आणि मला हसायला येत होतं. म्हणजे कसली बाई आहे, येडी बाई, बाजूच्याची बटणं दाबते. अरे भाई, ते त्यांचं बघतील ना, तू कशाला त्यांची स्क्रीन वगैरे बंद करते, आली मोठी, स्वतःचं बघ ना शाणी. आणि त्या कोथिंबीर वडीमध्ये जीव अडकलेला बाबा. ते म्हणजे जाण्याच्या आधीपासून मी थोडी कोथिंबीर वडी नेणार आहे, 4 वेळा बोलली असेल. शेवटी ती घेऊन आली आणि कधी एकदाची तिथे बसते आणि कोथिंबीर वडी खाते, असं झालं. आता माझा जेवणाचा टाईम झाला ना, आता मला भूक लागली, तर आता मी कोथिंबीर वडी खाते. आणि मी आता कोथिंबीर वडी खाऊन घेतली, आता मला बरं वाटतं आहे, कारण ह्या वेळेला मी जेवतो. तर झालं ना तुझं खाऊन, मग ते फ्लाईटमध्ये आणि बसून कशाला खात होती? ती तर तुझी जेवणाची वेळ नाही आहे, ती तुझी दुसऱ्या जेवणाची वेळ आहे, बरोबर, मिडनाईट कम्फर्टची. मग अच्छा, आता मिडनाईट कम्फर्ट नाही तर म्हणजे जेवणच घेते, आलं आहे तर आता त्या जेवणाऐवजी हे जेवण ना. शेवटी जेवायचंच आहे आपल्याला, जेवल्याने होता आहे रे, आधी जेवलेची पाहिजे है ना. अरे पण त्या मण्यारची दुसऱ्या जेवणाची काय सोय आहे हां, जेवीची, ते ना सांगितलं तू आम्हाला. आणि ते एअरपोर्टवर तुझं शूट कोण करत होतं वगैरे, असले फुटकळ प्रश्न मी विचारणार नाही, कारण मला माहिती आहे की तू नाही तर तुला तेवढाच चान्स बोलायला की मला असं म्हणत होते, मला अशा कमेंट आलेली, तर मी सांगते असं काय मी स्टँडला लावून करते आणि तेवढी मेहनत घ्यावीच लागते, एक व्लॉगर म्हटल्यावरती आम्हाला तेवढं करावं लागतं. मी स्टँडला लावलं होतं आणि मग मी परत तिथून चालत आली, आणि असं हे आमचं नेहमीचं आहे आणि आम्ही असं करतच असतो. आणि खूप 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 कठीण आहे ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं मॅनेज करणं, हे इतकं सोपं नाही आहे. हे बोलायचा चान्स मी तुला अजिबात देणार नाही, म्हणून मी असला थुकरट प्रश्न विचारणार पण नाही. पण मला हे माहिती आहे की तू कोणत्या तरी एका फॅमिलीबरोबर आले आहेस तिकडे, म्हणजे कोणतरी आहे जे कोणतरी मुलांकडे आलेले आणि मग तिथून ते रिटर्न जात आहेत, तर ते सोबतीला तुला पाठवलं आहे. म्हणजे मण्यारने दाखवताना तर असं दाखवलं की तू त्यांना सोबत करतेस, पण खरं तर ते तुला सोबत करत आहेत, तुला जास्त गरज आहे त्याची. किंवा जसं की मी म्हणाली की इधर ही किधर होगा मण्यार आसपास, जे आम्हाला दिसत नाही आहे, पण कुछ भी हो सकता है, कुछ तो गडबड आहे दया, बहुत बडी गडबड आहे. अशी एकदम अशी काय बोलते, भूत मागे लागल्यासारखं, कुत्रा मागे लागल्यासारखं का खात होतीस ग तिकडे? म्हणजे लिटरली एका इडलीचे 2 तुकडे, 2 तुकड्यामध्ये फिनिश, एक घाव 2 तुकडे.
बस खतम. ती इडली एवढा बचका भरत होती अक्षरशः तोंडामध्ये. आणि इतकं फास्ट फास्ट, त्याला काय सांबार नाही लागत होतं की ना त्याला चटणी लागत होती की काय नाही, आपलं एकदम. आणि एका हाताने एकदम सरकवून सरकवून त्या चमच्यावर इडली बॅलन्स करत होती आणि हात होती. तुला काय म्हणजे जनरली कसं असतं ना मंडळी, की असं जे खरे इन्फ्लुएन्सर्स असतात ना, इन्फ्लुएन्झर्स, त्यांना असं असतं की अरे त्यांना ओळखलं वगैरे लोकांनी आणि ते आले लोक त्यांना भेटायला, तर त्यांच्यासाठी ते एक प्राऊड मुमेंट असतं. त्यांना ते खूप भारी वाटतं, खूप 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 भारी वाटतं. पण हिचं उलटं वाटतं, कारण हिचे कामच असे आहेत की हिला ओळख कोण दाखवणार नाही, आणि ओळख दाखवलीच तर हिला असे प्रश्न विचारतील आणि असं म्हणजे हिला भांबावून सोडतील, किंवा हिला ते सांबारतं ना इडलीचं तेच हिच्या डोक्यावर ओततील. त्याच्यामुळे ही घाबरून आहे ना तोंड लपवून, म्हणजे काम असे आहेत ना, कामं अशी आहेत ना हिची की हिला तोंड लपवावं लागतं. हे कसली इन्फ्लुएन्सर यार, शे. ही तशी, ते मावसाड तशी. ते मावसाड पण काय ते मास्क लावून फिरत असते, म्हणजे कोणी बघू नये, कोणी ओळखू नये म्हणून. अरे 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 अरे, म्हणजे ते कळलं तुम्हाला एकदम फुंदरासारखं. तो फुंदरा कसा वेगवेगळे मास्क लावायचे, कामच अशी आहेत. कामच असले महान कामच केली आहेत ना की लोक म्हणजे काय करतील याची फुल गॅरंटी आहे यांना, म्हणून तोंड लपवून फिरत असतात. अरे आता लोक म्हणतील की अरे जीजी तू पण तर नाही दाखवत, पण मी तर दाखवतच नाही ना. मी असंही नाही आणि तसंही नाही. माझं ते मी ते असं म्हणजे मला कोणी ओळखावं असं मला वाटतच नाही. माझं काम फक्त माझ्या पॉडकास्ट थ्रू आणि माझ्या आवाजावर, मला माझ्या आवाजावरून जर कोणी ओळखलं ना निश्चितच मला खूप आनंद होईल. मी काय असं कुठे असं लपून छपून आवाज नाही काढणार, मोठ्याने बोलणार की अरे माझा आवाज ओळखून जर कोण आलं आणि मला म्हणालं की अरे जीजी ना तू, तुझ्या आवाजावरून मी तुला ओळखलं, तर दॅट विल बी द लाईक प्राऊडेस्ट मुवमेंट फॉर मी. तुम्ही तर एवढं तोंड दाखवून दाखवून व्हिडिओ करता ना, मग तुम्हाला असं ओळखू नये असं का वाटतं? अशी काय कामं आहेत तुमची? म्हणजे तुम्हाला लोक ओळखून आहेत हे तुम्हाला चांगलंच, हे तुम्ही ओळखून आहात म्हणून तुमच्यावर अशी वेळ आलेली आहे. सो कामं चांगली करा, खोटेपणा बंद करा, आणि जरा ना जे थोबाड दाखवता ना ते रिळाच्या पलीकडे पण जाऊन जरा काहीतरी दाखवण्यालायक ठेवा. सो आता बघूया बोंबाड आता कुठे राहते, काय करते, काय दाखवते, कोणाला दाखवते. भले काम नको काय करायला गेले ते नाही दाखवणार आहे, पर्सनल आहे म्हणे, पर्सनल. पण ॲटलिस्ट तू काय म्हणजे आता भावाच्या मुलाला भेटते काय ते तरी सांगशील, ते तरी कळेल. असं अपेक्षा आहेत तुझ्याकडनं. बघू आता काय करते ते तर कळेलच आपल्याला. आणि हां, आता येऊया आपण मण्यारकडे. मी तुमच्यासाठी आता मी करून ठेवलं आहे, आणि आता मी हे सगळं कसं आता मला ना बोंबल, थँक्यू बोंबल, तू हे सगळं करून गेली, कारण तिला पण आनंद होईल ना. आम्ही तिने करून गेली ते सगळं आम्ही खातो आहे आणि ते सगळं करतो आहे. तर आता मी मुलींना हे दिलं आहे, आता थोड्या वेळाने त्या जेवतील, आणि त्याच्यानंतर मी त्यांना खूप चिप्स वगैरे पण आणून दिले. आणि आता त्यांना स्कूलमध्ये घेऊन जातो. आता स्कूल सुटली, आता त्यांना घेऊन येतो, आणि आता आम्ही मूव्ही बघणार आहोत. आणि मूव्हीसाठी आता कोण करणार आहे? पप्पन फेरी म्हणते तू, तर तो म्हणतो तू नाही, तू कर ते पॉपकॉर्न. आणि मी थकलो आहे ना. थकलोय कशाने थकला तू आता? हां, थकायचे मल्टिपल रिझन्स असू शकतात मंडळी. स्वतःचं काम स्वतःलाच करावं लागतं आहे ना आता. म्हणजे सगळी कामं म्हणते मी, सगळं म्हणजे आता जेवण बिवण हे सगळं पण तर तयारी करून गेली, तरी पण काय झालं मंडळी, त्याला करावंच तर लागतं. म्हणजे बनवावं तर लागतं, गरम करावं लागतं. ती कामे गरम म्हणजे जेवण गरम करावं लागतं म्हणते मी. स्वतःला पण गरम करावं लागत असेल. आता काय करेल अकेला माणूस, अकेला इन्सान क्या करे. त्याच्यामुळे तो थकतोय. आणि त्या व्यतिरिक्त त्याला बरेच असे अकाउंट्स वगैरे पण हँडल करायचे असतात ना, सगळं बघायचं असतं, सगळ्यांना कॉमेंट्स करायचे असतात, वेगवेगळे IDs ॲक्टिवेट करायचे असतात, ते सगळी कामं असतात. सो एकदम लोड आला आहे सगळा, त्याच्यामुळे तो थकला आहे. खोटं बोलून थकला आहे. लपवा छपवी करायचं इतकं सोपं आहे का? हां पप्पा थकले ना, तू ना. आणि काय रे, जसं मी पॉडकास्टच्या स्टार्टिंगला बोलली तसं, जेव्हा तुझं रेसिडेंट कार्ड हरवलं, ते आम्हाला सापडलं, तर तेव्हा तुला इतके लोक म्हणत होते की बाबा दाखव जरा तिकडे आईकडे कसा राहतोयस, कसं मॅनेज करतोय आणि कसं काय. बोंबाडला पण आम्ही इतकं वेळेला सांगितलं की बाबा जरा दाखव व्हिडिओ कॉल, मुलींना आठवण येत नाही का, मुली अजिबात नाव नाही काढत. आता मागे 2 दिवस गेलेला फर्मनीला गेला असं हिने सांगितलं, पण तेव्हा पण मला वाटतं मी ठाण्याला आलेला. तर त्याच्यामुळे तेव्हा खूप रडारड आणि काय नाटकं आणि टाळ्या बिळ्या आणि उत्सव साजरा केला. पण इतका म्हणजे रेसिडेंट कार्ड हरवलेलं तेव्हा मात्र काय मुलींना ना आठवण आली ना काय तिकडचं काय दाखवलं. तेव्हा तर असे क्लिप्स घेऊन ठेवलेले जुने, तर तेच असं काहीतरी दाखवायचा की बघा मी इथे आहे, आता मी इथे आलो आहे. आता मी तुम्हाला जास्त काय दाखवू नाही शकत. मी आता इथे दादरला आलो आहे,
आणि ते आता हे ऑफिस आहे, आता मी इथे जाणार आहे आणि ते माझं काम आता बघूया. आता ते म्हणालेत मी पाठवते झालं की तुमचं रेसिडेंट कार्ड, आणि त्यांना मी सांगितलं आहे जरा लवकर करा वगैरे. तर अशी फेकाफेकी केली. आणि आत्ता का दाखवतो रे तू? आत्ता का तुला कशाला फुकटचं दाखवतं? आता तिचं दाखवायचं, ती काय करते आणि ती काय कशी राहते आणि कुठे राहते, तर तिकडचं दाखवायचं. तर आत्ता शाळा इकडचं दाखवतोय असले. आणि हे अंडे बघतात ह्यांची ठग लाईफ. आणि ती फेरी तर अख्खीच्या अख्खी बोंबाडावर गेली आहे, अक्षरशः म्हणजे पावलावर पाऊल ठेवते. म्हणजे ते आयब्रोज आणि असं असं डोळ्याचं असं असं जे प्रकार आहे ते आजीवर गेली आहे. पण त्या व्यतिरिक्त बोलणं बिलणं एकदम, आणि ठगलाईफगिरी पण बोंबाडचीच ढापते. आणि तू काय रे त्या फेरीवर हसतो, तिला लाफिंग इमोजी आणि ते काहीतरी हे चिपकवलं हसायचं. तुझी बायको एवढे ब्लंडर करत असते, एवढं काय काय उलटं पुलटं बोलत असते, तेव्हा तिला का नाही लावत? हां, तेव्हा हसायची हिंमत नाही तिच्यावर? लाडाचा कुठला कोडाचा लाड करून इतका फालतू माजलाय ना, ह्याची मेंटॅलिटी एकदम थर्ड क्लास आहे. पण नुसताच असा दाखवतो. आणि कोणी रे याला कॉमेंट केलेली की अंड्यानी एका कॉमेंट केलेली की तुझ्यासारखा मुलगा, पप्पा आणि जावई सगळं नवरा असं सगळ्यांना मिळू दे. सगळ्यांना कसं मिळणार? आणि नको बाई आम्हाला, तुम्हाला अंड्यांनो तुमच्या पुरतंच ठेवा, तुम्हाला मिळू दे, समजलं ना? तुम्हाला मिळूच दे, तुम्हाला मिळाल्याशिवाय कळणार नाही. खूपच जास्त ना अति आगाऊपणा झालाय तुमचा, जास्त चप्पड चप्पड. काल आलेला मण्यार तिथे आहे त्याची अजून कॉमेंट कम्युनिटीमध्ये, फालतू बकवास घाणगडा कुठचा नागोबा. कसला डुलायला लागलाय, फुल वळवळतोय. तर ओतायला पाहिजे त्याच्यावर पाणी म्हणते मी. जेव्हा ही म्हणते बोंबाड की आता इथे थंडी राहते आणि काय म्हणजे असे 2-3 हे होते ना, अशी काय काय उलटं पुलटं सुलटं एकच गोष्ट बोलायची उलटसुलट करून. तर तसंच ती फेरी पण सेम तशीच बोलते. काय तर म्हणे की एक तर तिला ते म्हणजे मराठी, चला हिने काय सांगितलेलं की तिला मराठी वगैरे असं थोडं बोलता येतं, पण तिचे उच्चार क्लिअर नाही आहेत, कारण नेहमी आम्ही रोज नाही बोलत. जसं काय बोंबाड तर तिच्यामध्ये काय मोठी फ्लक्झमबर्गिशमध्येच बोलते की इंग्लिशमध्ये बोलते, असं बोलते की मराठी काय ती नीट नाही बोलू शकत कारण आम्ही रोज नाही बोलत. तू कशामध्ये बोलते मग तिच्याशी? तुला मराठी तरी नीट येतं का? इंग्लिशची तर बातच सोडून द्या. तर आता कार्निवल हा वर्ड तर इंग्लिश आहे ना, मग तो कसा नाही बोलता येत तिला? कॉर्निवस. तो मी तुम्हाला मगाशी स्टार्टिंगला बोललेली ना की मी एक स्पेशल परफॉर्मन्स देणार आहे, तर तो आता. तर पापा नंबर 1 माझ्याकडे कार्निवससाठी कपडे पण नाही आहे, आणि नंबर 2 मला कार्निवससाठी कपडे पण नाही घालायचे आहे. हो का? कार्निवॉर्ससाठी कपडे नाही आणि कार्निवॉर्स. अरे म्हणजे काय प्राणी आहे का कार्निवर ऑमनिवर असतं ना, तसं काहीतरी. भाई ते ॲक्सेंट पण नाही आहे. ते ॲक्सेंट म्हणजे म्हणावं की बाबा तिचं ॲक्सेंट आहे, तर ते ॲक्सेंट पण नाही आहे ना, ते धड इंग्लिश आहे ना काय आहे. ॲक्सेंट तर दूरचीच गोष्ट, नॉर्मल बोलता पण येत नाही त्या मुलीला, आणि घरातली कामं शिकवते तिला. अगं बाई नको बोंबडे नको, तुला अजूनही सांगते वेळ गेली नाही. फोकस कर तिच्या चांगल्या, म्हणजे ज्या वयात तिने जे शिकलं पाहिजे ना तेच तिला व्यवस्थित शिकव. या बेसिक गोष्टी शिकव, त्यानंतर होत राहील धुणी भांडी संघटना. ते बाय डिफॉल्ट होईल, ती रक्तात आहे तिच्या. आणि थोडं आता भामटीबद्दल पण बोलूनच घेते. आता 18 मिनिटाचंच झालं आहे ना, तर म्हणजे आपला मार्क रीच नाही झाला आहे टाईम स्टॅम्प, तर आपण तेवढं भामटीचं पण इन्क्लूड करूया. तर भामटीने पण लगे हात म्हणे की मी चालली आहे, अर्जंट काम आहे. पब्लिकने धुतला तिला. बरं ना, यांचं सगळं अर्जंट काम. म्हणजे भामटी म्हणाली असेल की आपल्याला एनिवेज, म्हणजे असेल तिचं ते, पण अर्जंट काही नव्हतं. आणि ही दुसरी गोष्ट म्हणजे तिने लगे हात, म्हणजे असं तिची अपेक्षा तीच होती की लोकांना असं वाटेल की काहीतरी झालं आहे आणि ही गडबडीत गेली आहे वगैरे, आणि तेवढेच व्ह्यूज वगैरे मिळतील. पण आता लोक एकदम हुशार झाले आहेत तसे, म्हणजे जेवढे तिला मिळत होते त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. पण ठीक आहे, म्हणजे नॉट दॅट गुड, कारण बऱ्यापैकी म्हणजे लोक भामटीला चांगलेच ओळखून आहेत. आणि आज आली आहे व्हिडिओ घेऊन आणि सांगते की असं नाही तसं, आणि मग आम्ही इथे आलो, मग उशीर झाला, मग इथे अंधार होता, आणि मग इथे नेटवर्कच नसतं, आणि त्याच्यामुळे मग मला नाही सांगता आलं, मी नाही सांगू शकले, मी तुम्हाला सांगणारच होती. सगळे दुनियाभरचे सगळे प्रॉब्लेम या भामटीलाच आहेत. आणि काय तर म्हणे की इथे नेटवर्क नाही आहे, त्या नेटवर्कसाठी मग मला बाहेर जावं लागतं आणि काकांकडनं वायफाय घ्यावं लागतं. मग त्यांच्या वायफायवरती मी अपलोड करते. मग अपलोड झाल्यानंतर मग म्हणजे वायफाय मिळाल्यानंतर व्हिडिओ अपलोड होतो, व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर कॉमेंट्स येतात.
वाह भामटी वाह वाह. भामटीला आता बसवाच एकदा, तोफाची सलामी द्या, तोफेवर बसवून उडवूनच टाका या भामटीला येडपट कुठची. अगं भामटी, वायफायवर म्हणजे डेटावरच व्हिडिओ अपलोड होणार ना, आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरच कॉमेंट्स येणार. आधीच कशा कॉमेंट्स येतील? तर काय वेगळं सांगितलंस तू, आणि काय वेगळी प्रोसेस आहे, आणि काय वेगळं झालंय? कॉमेंट तू होल्ड करतेस, उगाच खोटं बोलू नकोस. किती वेळा तरी तुला कॉमेंट केलेले दिसतच नाहीत, याचा अर्थ तू कॉमेंट होल्ड करतेस. शाणी बनते मोठी, तू होल्ड करते, मला असं म्हणतात तू होल्ड करतेस ना. खोटं नको बोलूस, खोटारडी कुठची, भामटी, भुरटी, चोरटी, भगतपुरीची भगोडी. आणि आता काय स्टोऱ्या सांगते, सगळं काय बजेट, आणि मुंबईला राहायचं तर असं, आणि मुंबईला राहायचं तर तसं, मुंबईमध्ये असं तसं, एवढा पगार पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे करून ICUमध्ये भरती होऊन जॉब सोडला. आणि आता काय तर म्हणे की मी लास्ट पॉडकास्टमध्येच म्हणाली नाही, त्या मसल्याला पण सोडायला लावायच्या तयारीत आहे. त्याला पण सुट्ट्या बिट्ट्या घेऊन एकतर तो त्याला तरी सोडायला लावेल, नाही तर त्याला कंपनीवालेच हिच्यासारखं गेट आउट बोलतील फट असं. तर तसंच झालं, बघितलं, तसंच एकदम असं 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 भामटी बोलते ना, सारखं काय पण बोलते, आणि त्याच्यानंतर मग बोलते असं. आता नवीन भामटीने नवीन काहीतरी काढलंय, आता म्हणे की आम्ही इथे शिफ्ट होणार आहे, आणि आता आम्ही इथेच राहणार आहे. तर बहुतेक मला काय कळतच नाही आहे, ह्या लोकांना कसं, म्हणजे कसं काय, कसलेच विचार नसतात, कसं काय लोक राहतात, आणि कसं यांचं आयुष्य, आणि यांच्याकडनं आपण काय शिकायचं. म्हणजे आता त्याचं नोकरी धंदा काय, पोटा पाण्याचं काय जॉब करणार. आता काय भगतपुरीला येऊन रिक्षा चालवणार? तो तेच करू शकतो, त्या पलीकडे तो अजून काय नाही करू शकत. तेवढंच त्याला आता राहिलं आहे, कारण दुसरं काय जॉब आहे, जॉब काय करणार तिथे. पोटा पाण्यासाठी काहीतरी कामधंदा करावाच लागेल ना. तर बहुतेक आता तेच होणार आहे. बघतोय रिक्षावाला ग, वाटतं हिची बघतोय रिक्षावाला. आणि तसं पण भामटीची अशी फॅन्टसीच होती, असं म्हणजे तिला असं रिक्षाशी काहीतरी एक स्पेशल नातं आहे. रिक्षावाला भेटला तर बास, भामटी की लाईफ सेट आहे. तर आता ह्यालाच बनवते वाटतं ती रिक्षावाला, कारण दुसरा धंदा तर भाऊ सांभाळतोय, तर त्याच्यात तर नाही बाबा, हे मशाल असं नाही का, भावाला कॉम्पिटिशन, बाजूला वडापावची गाडी लावतोय की काय, हां, मशाल वडापाव सेंटर. आता मशालचा वडापाव जोरात की रुमेशचा वडापाव जोरात. आणि भामटी तर काय मॅक्सीवरच, मॅक्सी क्वीन. रूम बघायला गेले, रूम बघतोय, हा रूम आवडला, तो रूम आवडला. शी काय भाषा, त्या रूमवर जायची ते तोंडातनं काय गेलं नाही, तेच सारखं आपलं रूमच करत असते. आणि काय लाडात येते, मला तर तोच आवडलाय, पण मी नंतर सांगणार. आता मी काय सांगत नाही, पण मी मशालला ना तोच घ्यायला लावणार आहे. ही तर अशी नाटकं करते, बापरे. ती आता फ्लक्झमबर्गवाली, ही फ्लक्झमबर्गच्या नादात आहे ना, येडी होणार आहे. आणि अक्षरशः ना, म्हणजे ही खाली एकदम घसरतच चालली आहे. म्हणजे हिची प्रगती नाही होते, हिची अधोगतीच होते. काय तर आता तिथे मला वाटतं मुंबईला यायला टमाटर परवडत नाही. टमाटर बडे मजेदार, वा टमाटर बडे मजेदार. आमच्याकडे टमाटरला पण पैसे नव्हते, एक रुपया आम्ही असं सोडत होतो टमाटरसाठी. मशाल बाहेर रडत होती, मी आत रडत होती, मशाल बाहेर रडत होती. तर आता इथे येऊन ती टमाटरची शेती करणार आहे फायनली. आणि सॉरी टू से, ती भले कितीही बोलत असली की, आणि खूप असं वाटतंय, आणि खूप मोकळं वाटतंय, आणि खूप असं छान असं वाटतंय, आणि निसर्ग वगैरे, तर अजिबातच काही निसर्ग वगैरे काही दिसत नव्हता. जो एरिया तिने दाखवला, ॲटलिस्ट तो एरिया तरी एकदम झोपडापट्टी एरिया वाटत होता. झोपडापट्टी म्हणजे झोपडापट्टी, आय मीन इट, म्हणजे झोपडं. तसंच असे काय असे काहीतरी घरं वगैरे दिसत होती. अजिबात असा काही निसर्गरम्य परिसर तर अजिबातच नव्हता. आणि त्याच्यामध्ये काय ते रूम दाखवत होती, ते रूम पण तसल्याच होत्या. म्हणजे खरंच काय रे बाबा. आणि म्हणे की इथे ना आम्हाला थोडंसं मोठी गॅलरी आणि जागा पण पाहिजे बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला. म्हणजे सेम बोंबाडा सेम, म्हणजे ती अशा मोठ्या हाकते ना. पण तेच आहे ना की बाबा, त्या व्यक्तीशी आपलं कंपॅरिझन कसं होऊ शकतं. थोडं तरी रिअलिस्टिक राहा भामटे. हां, जो रिक्षावाला आहे, हां, तो फक्त रिक्षाचा दांडा ओढतो बास, माण्यार. तो रिक्षावरती जगत नाही. आणि तुझा बघ, तुझा तर रिक्षा चालवतो तू, काय कुठली स्वप्न बघते. आणि काय थोडं तरी माणसाने जरा जे आहे त्याच्यामध्ये, तू सांगते लोकांना समाधानी, खरी समाधानी तर तूच नाही आहे. तुझंच काय चाललंय काय ते. ती बोलते की आमच्याकडे मग फ्रेंड्स वगैरे येतात, मग त्यांना पार्क करायला जागा पाहिजे, पार्किंग पाहिजे. त्याच्यानंतर
पार्टी वगैरे असेल तर मग आम्हाला मोठी जागा पाहिजे ते, तर ती त्या गोष्टी करते. तर ही पण लगेच बड्डे असेल तर मग आमचे सगळे फॅमिलीवाले वगैरे इथेच राहतात, मग ते येणार, मग त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे तू काय म्हणजे ते काय आता बोलते, तू बोलली असती आता रूम 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 घेणार तू, हां त्या रूमचे एवढी नाटकं करते तू आणि एवढं मोठं मोठं काहीतरी करून सांगते. शी, म्हणजे मला अजिबातच असं भेदभाव नाही मंडळी, किंवा कोण असं कमी याच्यामध्ये राहणारं किंवा लहान जागा किंवा असं ते म्हणून मी त्यांना खालचं कमी दर्जाचं लेखते असं अजिबातच नाही आहे. मी पण सगळे दिवस बघितले आहेत आणि सगळ्या प्रकारच्या बरोबर राहिले आहे. पण माणसांना मनाने चांगली असावी लागतात. मग ते ना छोट्या घरात पण अगदी एकदम म्हणजे सुखाने नांदतात आणि सगळीकडे छान आनंदी आनंद असतो. पण हे असे कुत्सित मनोवृत्तीचे आहेत ना, ह्यांचं तर असं आहे ना की फक्त जगाला दाखवायला करायचं, आणि ते पण काय करायचं ते पण यांना समजत नाही. उगाच आपलं म्हणजे उगाच एकमेकांच्याच कॉम्पिटिशनमध्ये मरतायत हे लोक, आणि जे आहेत ना हातचं ते पण घालवत आहेत. असं मोठेपणा करण्यातच जाणार आहे. म्हणजे खरं तर काय नाही, मेहनत घेणं नाही किंवा काय असं सारासार विचार अजिबात कसल्या कुठल्या गोष्टीचा काही करायचा नाही. नुसतं आपलं म्हणजे असं असतं ना, हातावर पोट, आज मिळालं तर खायचं, अशी गत आहे ह्यांची. लिटरली असंच जगतायत हे लोक. कसला काही विचार नाही त्या मुलाचा नाही की नवऱ्याचा नाही. एखादी बाई आपल्या नवऱ्याची प्रोग्रेस वगैरे करण्याचा विचार करते, यांचं काय भलतंच चाललंय. नुसतं चढाओढ. आपल्या ताटात जे आहे ते खाण्यापेक्षा बाजूच्या ताटात काय वाढलंय हे बघण्यात फार इंटरेस्ट आहे या लोकांना, आणि त्या ताटातलं आपल्या ताटात कसं येईल हे ओरबाडण्यामध्येच जाणार आहे यांचा जन्म. मग ती बोंबाड असू दे, नाहीतर ही भामटी असू दे, नाहीतर ती मिशा असू दे, सगळे एकमेकांच्या ओरबाडायला लागलेत. आणि ह्याच्यामध्ये ना मला आता बाईचं टेन्शन आलं आहे. म्हणजे असं वाटतंय हे बाईची आता वाट लागणार आहे. आता कसं काय होणार बाबा, पप्पा आता टप्पा अरे कैसा होगा रे बाबा. आता ही इथे येऊन पडीक होणार आणि बिचारी बाईची वाट लागणार. एकतर ही एकटी पण येत नाही, येताना तो मसल्या पण हिच्याबरोबर फ्री येतो आणि त्याचं सगळं काही करत बसा. आणि तसं तर मसल्याला कोण विचारत नाही. म्हणजे मान तेव्हाच असतो जेव्हा मान देण्याला एक असतो ना माणूस. ह्याचं तर काय मानच नाही आहे याला, बुजू मशालला. पण भामटीने चंग बांधलाय वाटतं की पप्पा आणि बाईला काय सुखाने राहू देत नसते भामटी. सो तुम्हाला काय वाटतं मंडळी, आणि हे सगळं सिच्युएशन पाहता तुमचं काय मत आहे या सगळ्या सिच्युएशनवर ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत का प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा. मॅच बघा.